निवांत मी चाललो कुठे कुठे तरी निवांत मी चाललो कुठे कुठे तरी. नमस्कार मित्रांनो, मी गणेश सेवेकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचा टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपण कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहोत. येस, कमीत कमी खर्चामध्ये कसं तुम्हाला केदारनाथ मंदिरला व्हिजिट करता येईल तर ह्याबद्दलच हा व्हिडिओ असणार आहे. पण त्याआधी जर व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बसू का फ्रीमध्ये. चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करू. त्याआधी जर थोडक्यात मी माहिती देतो. आपण 2023ला केदारनाथ यात्रा केलेली आहे. बाईक राईड होती ती. जर ती व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल तर पूर्ण प्लेलिस्ट जी आहे ती आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला वरती आय कार्डवरती लिंक येत असेल, जाऊन तुम्ही चेकआउट करा. आणि चला मग आपल्या टॉपिकवरती येऊ. तसं तुम्हाला जर केदारनाथला जायचं असेल तर दोन पर्याय आहेत. एक हरिद्वार आणि एक आहे ऋषिकेश. सर्वात जवळ म्हटलं तर ऋषिकेश आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करतो तुम्ही हरिद्वारपासून ट्राय करा. त्यासाठी आपण बाय ट्रेननी जर गेलो आपण तर आता जसं मी मुंबईमध्ये राहतो, मुंबईवरून जर तुम्हाला जायचं असेल केदारनाथला, दोन ऑप्शन आहेत तुम्हाला. एक तर हरिद्वार आहे आणि एक ऋषिकेश आहे. कुठल्याही राज्यातून तुम्ही ऋषिकेश किंवा हरिद्वारला जाऊ शकता. मी मुंबईमध्ये राहतो, जो मुंबईमधून मला जर केदारनाथला जायचं असेल तर बांद्रा टर्मिनसवरून खूप साऱ्या ट्रेन निघतात. एक ट्रेन जी आहे मी तुम्हाला सजेस्ट करतो. त्याचं रिझन म्हणजे ती ट्रेनचा टायमिंग आहे रात्री, म्हणजे ऑलमोस्ट मला वाटते 12:20ला जो टाईम आहे. ऑलमोस्ट ही जर्नी जी आहे 32 तासाची आहे. म्हणजे एक दिवस पूर्ण फिरून अजून एक्स्ट्रा 6 तास होतात, म्हणजे 32 तासाची जर्नी आहे. आणि जेव्हा तुम्ही तिथं पोचता म्हणजे हरिद्वारला, तर मला वाटते सकाळचे 8:20 किंवा 8:15 झालेले असेल त्यावेळेला तुम्ही पोचता. सकाळी लवकर पोचून हरिद्वारहून तुम्ही बस पकडू शकता सोनप्रयागला जाण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला ही ट्रेन सजेस्ट करतो. ट्रेनचा जो नंबर आहे 19:19, ती बांद्रा टर्मिनसहून निघते आणि हरिद्वारला ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 32 तास झाल्यानंतर सकाळी मला वाटते 8:25 का 8:20लाही पोचते. जर तुम्ही गुगल केल्यावर तुम्हाला भरपूर ट्रेन्स पाहायला मिळतील, पण मी तुम्हाला रिकमेंडेड करतो. त्याचं रिझन म्हणजे आता समजा तुम्ही रात्री निघालात तर 32 तास केल्यावर तुम्ही संध्याकाळी पोचाल, मग तुम्हाला स्टे करावं लागेल. स्टेचे 1500 आणि खाण्याचे 300-400 पकडून चाला, म्हणजे 2000 तुम्ही पकडून चाला. जर तुम्ही ट्रेन जर अशी बुक केली, म्हणजे तुम्ही जर नियोजन असं केलं, समजा जी ट्रेन मी तुम्हाला सजेस्ट केली 19:19, ती रात्री म्हणजे 12:20ला निघते. म्हणजे 12:20ला निघल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे एक दिवस आड करू, म्हणजे 24 तास रिटर्न आल्यावरती 6 तास एक्स्ट्रा झाल्यावर ती तुम्हाला हरिद्वारला जेमते मला वाटते जसं मगाशी सांगितलं की 8:20पर्यंत तुम्हाला पोचवते. तर तुम्ही 8:20ला समजा फ्रेश 9 वाजेपर्यंत तुम्ही फ्रेश झालात. आणि जर सोनप्रयागला जाणारी बस जी आहे ती मला वाटते जेमतेम तसं टाईम फिक्स नसतात. दोन ऑप्शन आहेत तुम्हाला सोनप्रयागला जाण्यासाठी. एक तर प्रायव्हेट बस आहे आणि गव्हर्नमेंटची बस आहे. जर तुम्ही प्रायव्हेट बसने गेलात तर 800 ते 1000 रुपये त्याचं भाडं आहे वन साईड. आणि जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या बसने जर गेलात तर 400 ते 700 रुपये घेतले जातात, पण त्यासाठी खूप मोठी रांग असते. तुम्ही ऑनलाईन बुक करू शकला तर बेटर, पण मी असं सजेस्ट करतो तुम्ही ऑनलाईन बुक करू नका. मी खूप सारे फ्रॉड पाहिलेले आहेत. तिथं खूप जणांना असं होतं की तिथं गेलं कळतं की ऑनलाईन बुकिंगच नाही आहे आमची. तर त्यापेक्षा बेटर तुम्ही ऑफलाईन तिथं जर वेळेच्या आधी गेलात तर बेटर आहे. हरिद्वारपासून तुम्हाला भेटेल, पण जी गव्हर्नमेंटची बस आहे ती तुम्हाला ऋषिकेशवरूनच भेटणार, हरिद्वारपासून नाही भेटणार. तर अशा काय गोष्टी आहे. पण सीझनमध्ये गेलात तर भरपूर गर्दी असते, तर ही गोष्ट लक्षात करून जा. एक तुम्हाला मी उदाहरण देतो. समजा तुमची ट्रेन आहे 1 मेला 12:20 म्हणजे AM ला, तर ती फिरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी 8:20ला जो तुम्हाला पोहोचवते, म्हणजे 1.5 दिवस तुमचा गेला असं धरून चाला. आणि हरिद्वारला समजा तुम्ही 2 तारखेलाच पोचला सकाळी पहाटे म्हणजे 8:20ला, तुम्ही फ्रेश होऊन जर 9-9:30 वाजता जर किंवा 10 वाजता तुम्हाला बस भेटली तर ही 8 तासाची जर्नी आहे. टोटल जर किलोमीटर पकडले तर मला वाटते 200-250 किलोमीटरच्या आसपास असेल. तर ह्याला जर्नीला जरी गुगल मॅपवर तुम्हाला 8 तास दाखवत आहे तर तुम्ही 14 तास पकडून चाला, कारण की तिथले जे रस्ते आहेत खूप छोटे आहेत. त्यामुळे थोडा वेळ लागतो आणि वेळ लागला पण पाहिजे. जर सहजासहज तुम्ही पोचलात तर त्याची मजा नाही आहे. आणि समजा तुम्ही सोनप्रयागला पोचलात संध्याकाळी
8 साडेआठ वाजता. किती जरी तुम्ही लेट पोहोचलात तर प्रयत्न करा सोनप्रयागवरून ती लोकल टॅक्सी असते ती करून गौरीकुंडला पोचा आणि तिथे जाऊन स्टे करा. त्याचं रिझन सांगतो. समजा तुम्ही सोनप्रयागला तुम्ही स्टे केला आणि सकाळी जर तुम्ही निघालात तर ती सोनप्रयागहून जी टॅक्सी निघते गौरीकुंडला त्यात भरपूर रांग असते. मी पाहिले 2-2, 3-3 किलोमीटरच्या आसपास ती रांग असते. तर तुम्ही जर रात्री निघालात, जर थोडंसं त्रास होईल जर तुम्ही रात्री जर सोनप्रयागहून गौरीकुंडला निघालात तर त्याचं भाडं आहे 50 रुपये आणि तिथं पोचला आणि स्टे केला. स्टेचे मला वाटते 1500 ते 2000 रुपये तुम्ही पकडून चला गौरीकुंडमध्ये. आणि जेवणाचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही गौरीकुंडला पोचलात तर खूप सारे भंडारे असतात फ्रीमध्ये, असं तुम्हाला जेवणाचं टेन्शन नाही. तुम्ही जसं वरवर जाल तुम्हाला भंडारे पाहायला मिळतील. तरी पण थोडीफार कॅश कॅरी करा, कारण तिथे ऑनलाईन पेमेंट होत नाही. म्हणजे होतं, कधी नेटवर्क असतं कधी नेटवर्क नसतं. आणि खूप लोकांना हा प्रश्न पडला असेल वरती कोणत्या कंपनीचं सिम कार्ड चालतं. तसं बघायला खूप साऱ्या कंपनीचं चालतं, पण मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला आहे. एक वोडाफोनचा आहे आणि एअरटेलचा आहे आणि जिओ एक नंबर चालतं. पण कुठे कुठे नेटवर्क येतं तर कुठे कुठे येत नाही, असं काय होतं. बघा जसं मी सांगितलं गौरीकुंडला तुम्ही स्टे केला आणि सकाळी जेवढ्या लवकर जमेल ना जेवढ्या लवकर तेवढ्या लवकर तुम्ही ट्रेक स्टार्ट करा आणि ट्रेकला स्टार्ट करा. कारण की जी ट्रेक जी आहे 22 किलोमीटरची आहे. जेमतेम संध्याकाळ होते आणि खूप जण असे पण आहेत त्यांना एक दिवस वरती कुठेतरी स्टे करून जावं लागतं. त्यामुळे पहाटे म्हणजे 4 वाजता 5 वाजता किंवा 3 वाजताही तुम्हाला जमलं तर ट्रेक स्टार्ट करा, जेणेकरून तुम्ही 4 ते 5 वाजेच्या आधी पोचाल. कारण की तिथे गेल्यावरती भरपूर थंडी असते. रस्त्यामध्ये तुम्हाला खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही, तुम्हाला कुठे ना कुठे भेटेल. पण रस्त्यामध्ये तुम्हाला भंडारा भेटणार नाही त्या ट्रेकमध्ये. तुम्ही जेव्हा केदारनाथ मंदिरच्या जवळ पोचाल तर तिथे भरपूर भंडारे असतात. गौरीकुंड आणि केदारनाथ मंदिरच्या मध्ये रामबाणा लागतो. जर त्या ट्रेकच्या मध्ये जर नशीब तुमचा चांगलं असेल तर कोणी भंडारा ठेवला असेल तुम्हाला जेवायला भेटेल. पण मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही वरती चढत असताना काही खाऊ नका किंवा पराठा काही तिथला मॅगी वगैरे खाऊ नका, तर तुम्हाला अपचनाचा त्रास होईल आणि खूप त्रास होतो. माझ्यासोबत झालेला. मी स्ट्रिंग पित होतो आणि मला वाटते जास्त मी काय खाल्लं नाही, फक्त तेच पित होतो आणि पाणी पित होतो. तर मॅगी एकदा खाल्ली होती पण मला ते अपचनाचा त्रास झाला. त्यामुळे मी सजेस्ट करतो प्लीज जर तुम्ही त्या ट्रेकला जात असाल तर प्रयत्न करा काहीतरी ड्रायफ्रूट कॅरी करा, पाणी जास्तीत जास्त कॅरी करा, ते तुमच्यासाठी बेटर आहे. कारण की जसं तुम्ही वरती जाता ना तसं प्रत्येक गोष्टीची प्राईज वाढत जाते. समजा तुम्ही पार्लेजी 5 रुपयाला मिळतं, तुम्ही थोडं वरती जाल त्याची 10 रुपये प्राईज होईल, 20 रुपये होईल. जसं तुम्ही वरती जात जाल तशी प्रत्येक गोष्टीची प्राईज वाढत जाते. मग ती पाण्याची बॉटल असू या बिस्किटची असू या मॅगीची असू, ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि कॅश कॅरी ठेवा, कारण की ऑनलाईन पेमेंटचा प्रॉब्लेम होतो, कुठे कुठे होतं कुठे कुठे होत नाही. त्यामुळे बेटर आहे तुमच्याकडं कॅश जेवढी जास्त असेल तेवढं चांगलं आहे. कारण की मी पर्सनल एक्सपिरियन्स घेतल्यामुळं सांगतो आहे. आणि जसं तुम्ही वरती पोचला, समजा तुम्हाला संध्याकाळचे 6-7 वाजले पोचायला, तर बेटर आहे. ट्रेनचं पण ऑप्शन आहे. ट्रेनमध्ये गेलात तर 500 रुपये त्याचे घेतले जातात आणि समजा 200-300 रुपये जेवणाचे. तुमचं बजेट अजून थोडं चांगलं असेल तर तुम्ही हॉटेलमध्ये स्टे करू शकता. पण तुम्ही जर मेच्या जूनच्या जर पिरियडमध्ये केलात तर तिथलं भाडं 5,000-10,000 रुपये असतं. तर बेटर आहे तिथं टेंट मिळतं, टेंटमध्ये राहा. पण काही लोकांना सवय नसते टेंटमध्ये राहायची, थंडी असते. त्यामुळे मी सजेस्ट करतो तुम्हाला प्रयत्न करा हॉटेलमध्ये राहण्याचा. जर नाहीच झाला तर आर्मीचे जसे टेंट असतात तसे इथे टेंट आहे. प्रत्येक व्यक्तीचे 400 ते 700 रुपये घेतात. खाण्याचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका, तिथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये जेवायला भेटेल. जर तुम्हाला ते नसेल आवडत तर हॉटेल पण आहे. पण मी तर म्हणतो सेमच जेवण आहे, कारण की मी खाल्लेलं आहे म्हणून मला थोडासा अंदाज आहे. पण वर्षानुवर्षे बदलत राहतं. काय मग तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत असाल अजून छान जेवण तुम्हाला भेटेल. आता आपण केदारनाथला पोहोचलेलो आहोत, तर तुम्हाला टोटल खर्च सांगतो. जर तुम्ही ट्रेन बुक केले तर त्याचे 600 ते 700 रुपये पकडून चला. आणि तिथून तुम्ही हरिद्वारला आलात, हरिद्वारवरून तुम्ही बस केलं जसं मी तुम्हाला सांगितलं 1000 रुपये तुम्ही पकडून चाला, म्हणजे ते 1600 रुपये ते. आणि जसं तुम्ही सोनप्रयागला पोचाल तर ते 50 रुपये म्हणजे 1600 ते. आणि जर तुम्ही स्टे केलात तर 1500 रुपये. आणि ट्रेक स्टार्ट केल्यावर जाताना तुम्ही थोडंफार खाल्लं, समजा 200-300 रुपये ते पकडून चाला. आणि वरती पोचलात तुम्ही जर स्टे केलात तर त्याची 1000 नाही 1500-2000 पकडून चाला. आणि जेवढाचं असं मी खायला टेन्शन नाही. तर
टोटल जो खर्च केला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल असा काय आपला व्हिडिओ होता. कमी खर्चामध्ये तुम्ही केदारनाथ यात्रा करू शकता. खूप लोकांचे स्वप्न असतं की त्यांना केदारनाथ यात्रा करायची असते, पण पैशापोटी ते राहून जातं. वेळ तर काढू शकतो पण पैसा प्रॉब्लेम असतो. तर माझा हा प्रयत्न होता की तुम्हाला कमी खर्चामध्ये, म्हणजे जेवढं मी तुम्हाला सांगितलं तर येऊन जाऊनचा खर्च पहिला आपला 10,000च्या आसपास होतो येऊन जाऊन, आणि एवढा खर्च तर आपण आरामात करू शकतो जर बजेट करत केले. तर हे नॉर्मल बजेट आहे, 10,000 रुपये तुम्ही करू शकता. जर अजून तुमचे काय चोचले असतील, जशी तुम्हाला रिव्हर ॲक्टिंग करायची आहे, तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचं आहे, तर तुम्हाला 1,00,000 रुपये पण कमी पडतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि असं काय आपला व्हिडिओ होता. आणि गोष्ट महत्त्वाची, जर तुम्हाला केदारनाथ यात्रा करायची असेल तर तुमच्याकडे यात्रा रजिस्ट्रेशन पास असेल तरच तुम्ही केदारनाथ यात्रा करू शकता, नाही तर तुम्ही यात्रा करू शकणार नाही. जर तुम्ही अजून यात्रा पास काढला नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल आणि त्याची वेबसाईटचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आत्ताच्या जाऊन तुम्ही काढा. काही लिमिटेड स्लॉट असतात, म्हणजे दिवसाला 10,000 20,000 लोकांना तो पास दिला जातो. तर तुम्हाला जसं जायचं असेल तर त्या हिशोबाने तुम्ही बुक करा. पण मी सजेस्ट करतो जर तुम्ही 5 दिवसाचा असेल तर 15 दिवसाचा तो पासचा टायमिंग करून घ्या, कारण की फ्री ऑफ कॉस्टमध्ये पैसे द्यायची गरज नाही. पण कधी आपल्याला लेट होतं, कधी आपली ट्रेन मिस होते, काहीही होऊ शकतं. त्यामुळे थोडं जास्त काळासाठी पास काढा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तिथे जाऊन त्रास होणार नाही. कारण की तुमच्याकडे यात्रा पास नसेल, तिकडं ऑफलाईन निघतो पण त्याची भली मोठी लाईन असते. त्या भल्या मोठ्या लाईनमध्ये तुमचे पेशन्स जे आहेत ते मरून जातात, चिडचिडपणा होतो. त्यामुळे मी बेटर सांगतो, इथूनच जाताना तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन पास काढून जावा, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि व्हिडिओमध्ये एवढंच होतं. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, छानसे कमेंट करा. आणि जर तुमचं स्वप्न पूर्ण झालं असेल तर मला कमेंट करून तुमची स्टोरी सांगा, किंवा नसेल झालं तरी कमेंट करा. हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. आणि चला पुन्हा भेटू असंच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, निवांत कुठे, सलाम.